जय जिजाऊ लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना या माध्यमातून स्थळांचा परिचय व्हावा, एकमेकांना मदत आणि सहकार्य व्हावं आणि लग्न जुळावीत हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आणि या माध्यमातून लग्न जुळण्यास मदत होते असा आमचा दावा सुद्धा आहे. मात्र हे सांगत असताना आमच्या काही गोष्टी म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मची ही कार्यपद्धती किंवा नियमावली किंवा संहिता ज्याला म्हणू आपण ती ठरलेली असते. ती समजून घेणं आवश्यक असतं आणि ती समजून घेतल्याशिवाय उगाच कुणावरही विश्वास ठेवू नये हे आमचं सुरुवातीचं एक नम्र निवेदन. याच्यामध्ये जे काही 4-5 स्थळं तुम्हाला सांगणार आहे, तर ती कसल्या प्रकारची आहेत, कुठली आहेत, याबद्दलची माहिती आपण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, तर हा प्लॅटफॉर्म कुठलाही व्यवसाय नाही. दुसरी गोष्ट, या माध्यमातून लग्न जुळतातच किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही आणि तुम्ही सुद्धा कुणालाही पैसे देऊ नये हे आमचं सुरुवातीचं आव्हान. मात्र लग्न जुळण्यासाठी मदत करणं हे सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे हे आमचं एक तुम्हाला नम्रपणानं एक आव्हान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे. कारण सातत्यानं आम्ही या माध्यमातून जो काही आहे, तर तो आरसा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत असतो. तो आरसा दाखवत असताना आपण पहिल्यांदा हा गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे, की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली आणि पैसे भरले म्हणजे लग्न जुळते असं होत नाही. उलटी त्याच्यातून आपली फक्त पैशानं फसवणूक होते, लुबाडणूक होते. याच्या पलीकडे दुसरं काहीच पडत नाही तुमच्या आमच्या पदरामध्ये. दुसरीकडे एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकतो की गरीब घरची मुलगी आहे का कमी शिकलेली मुलगी आहे, तर अशा मुली सुद्धा कोणीही देत नाही. जिथे कुठे मध्यस्थ नसेल किंवा बोलणारा नसेल किंवा एकमेकांना ओळखणारे नसतील, तर तसं लग्न जुळतच नसतं. बाकी जी काही पळून जाणारी असतात, तर ती कुठलीही कोणासोबतही त्यांची गाठभेट होते, ते पळून जातात. त्यांना कुठलीही समाज मान्यता नसते किंवा कुठल्याच त्यांच्यासाठी बंधनं नसतात. ते काहीही घडतं. मात्र जे काही सामाजिक सभ्यतेच्या हिशोबानं जे काही लग्न जुळत असतात, तर लग्न जुळण्याची जी काही पद्धत असते, तर ती ओळखीत, नात्यागोत्यात पूर्ण चौकशी अंतीत जुळत असतात. आता जी काही 4-5 स्थळांविषयी जी काही माहिती देण्याचा जो काही प्रयत्न आहे, तर त्याच्यापूर्वी 1-2 घटना तुम्हाला आम्ही सांगणार आहे, की एक वाशिम जिल्ह्यामधली मागच्या आठवड्यामध्ये वर्तमानपत्रात आलेली बातमी आणि टीव्ही चॅनलवर आलेली बातमी जी काय आहे, छत्रपती संभाजीनगरची मुलगी वाशिम जिल्ह्यातील मोहजा गावचा एक मध्यस्थ म्हणा किंवा त्याला दलाल म्हणा, त्यानं गरीब घरची मुलगी म्हणजे WhatsAppचे जे काही आता अनेक ग्रुप झालेले आहेत, त्याच्यावर त्या रिसोड तालुक्यातील एका मुलानं टाकलं की आम्हाला एखादं गरीब घरचं स्थळ असेल तर सुचवा. त्यांच्याच आपसातला तो कोणीतरी ओळखीतला पाहुणा त्यानं छत्रपती संभाजीनगरची ती मुलगी सुचवली. सुचवल्याच्या नंतर त्याच्यासाठी ते व्यवहार ठरला. 2 लाख रुपये दलाली घ्यायचं ठरलं आणि रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील गजानन महाराज मंदिरावर ते लग्न दुपारच्या वेळी 2 वाजता लागलं. यांनी ती मुलगी गेली. तिसऱ्याच ठिकाणी ती मुलगी पाहिली. म्हणजे आपले लोक किती येडे आणि भैताड बेलणे आहेत हे बघा, की त्यांनी मुलगी बघितली तर ती त्या मुलीच्या घरी पण नाही बघितली. त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे ते बघितलं. मात्र आजकाल ते एडिट केलेले डुप्लिकेट पॅन कार्ड भरपूर असतात. आणि मग दुपारा 2 वाजता लग्न झालं. ती मुलगी संध्याकाळी घरी गेली. देवदर्शन, देवपूजा, गावात घरात आनंदाचं वातावरण, की आपल्या घरात नवरी आली, 2 लाख रुपये गेले त्याचं दुःख नाही. आणि मग त्याच्यानंतर त्या नवरीची संध्याकाळच्या टायमाला त्यांचे जे काही फंडे ठरलेले असतात त्या मुलींचे पळून जाण्याचे, किती चुळबुळ करू लागली. कोणी संडासच्या निमित्तानं जाते, कोणी हागायच्या निमित्तानं जाते, कोणी फोनवर बोलत बोलत बाहेर पडते. त्यांच्या गाड्या तिथं कुठंतरी गावाच्या गावखरी थांबलेल्या असतात आणि मग त्याच्यात त्या 9-2-11 होतात, दागिन्यासह पळून जातात. किंवा फार तर त्याच्यातही काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, की काही जण एखादी पोरगी येते घरात लगे गोड गोड बोलते, स्वयंपाक पाणी करते आणि जेवणाच्या ताटामध्ये किंवा चहामध्ये झोपेच्या गोळ्या किंवा गुंगीचं औषध टाकून देते. अ, सगळे रात्री धारधूर झोपले, की रात्री 11-12 वाजता ती 9-2-11 होते. नवरदेव तिच्याशी झटापट करण्याचा किंवा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेस मला मासिक स्त्राव आहे किंवा मला पाळी आली किंवा मला जमत नाही किंवा माझं व्रत आहे किंवा पहिले 1-2 दिवस कोणीतरी तशा वाट्याला जात नाही. ह्या अशा गोष्टी घडत असतात. आणि ह्या घडत असताना मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ती मुलगी दागिन्यासह, कपड्यालत्त्यासह, पैशासह पळून जाते. अशा घटना अनेक महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत. मात्र त्या घटनांपासून आपण कोणीच बोध घ्यायला तयार नाही. तर असो, मग ती झाल्याच्या नंतर ती मुलगी संध्याकाळी तिची चुळबुळ होत असताना
या घरच्यांच्या ते लक्षात आलं, की अरे मुलगी थोडीशी तिच्या हालचाली संशयास्पद वाटायला लागल्या तिच्या आणि तिच्या त्या करवलीच्या. मग यांनी ती मुलगा आणि नवरा-मुलगी ती दुसऱ्या घरी गेले म्हणजे गावातच असलेल्या एक पाहुण्याच्या तिथं थांबले. मात्र यांचे जे फोन कॉल सुरू झाले, त्यांच्या नातेवाईकाचे जे काही बनावट रॅकेटमधले त्यांचे फोन कॉल सुरू झाल्याच्या नंतर मग त्या मुलगी येत नव्हती किंवा तिला ती जाता आलं नाही, पळून जाता आलं नाही. मग दुसरा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मग मुलीच्या वडिलाला भेटायच्या निमित्ताने त्यांनी फोन कॉल सुरू केले. कारण यांच्याकडे बहाणे पण ठरलेले असतात, की अचानक एखाद्या वेळेस मग भावाचा ॲक्सिडेंट होतो, बापाचा ॲक्सिडेंट होतो किंवा काकाचा ॲक्सिडेंट होतो, अर्जंट दवाखान्यात या. त्या निमित्तानं पण ह्या पोरी गायब होतात. असे अनेक फंडे आहेत त्यांच्याकडे. आपण तो विचारही करू शकत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ती मुलगी आली नाही, तर त्यावेळेस ते म्हणत, "बा 1-2 दिवस माहेराकडे पाठवा." मात्र हे म्हणत 4-5 4-6 दिवसांनाच आता पाठवू. असं ते चालू असताना रात्री अचानक 12-1च्या नंतर त्या घरी ते लोकं जवळपास 20-25 जण छत्रपती संभाजीनगरवरून 2-3 गाड्या घेऊन आल्या. त्यांच्यामध्ये काठ्या, तलवारी, शस्त्रास्त्रासह ते आले. त्या घरावर अटॅक केला आणि नवरदेवाचा नवरा मुलगा जो आहे, ती मुलगी तिथं दिसली नाही म्हणून त्याच्या बापालाच उचललं आणि त्याला किडनॅप करून घेऊन चालले. घेऊन जात असताना रिसोड आणि लोणारच्या दरम्यान रिसोड आणि लोणारची जिथं सीमा सुरू होती, त्या लोणी गावाजवळ तिथं जात असताना पाठीमागून एक गाडी येत होती. त्यांचा असा गैरसमज झाला, की त्या 2 गाड्या समोर जात असताना ही कुणीतरी त्या गावातील मंडळी आमचा पाठलाग करत आहे आणि ती गाडी त्यांनी अडवली. अडवल्याच्या नंतर त्या गाडीमध्ये एक पेशंट होता अर्धांगवायूचा. ते कुठेतरी इकडे दवाखान्यात चालले होते. ते येऊ लागले नांदेडवरून. त्यांना काहीच ध्यानीमनी नाही. त्यांना गाडीच्या बाहेर ओवाळलं. त्याच्या खिशातले पैसे घेतले आणि त्यांनी बदाडलं. त्याच्या एकातला पाय मोडला. त्याच्या पायात नळ्या पडल्या आणि मग अशा स्थितीमध्ये दोन्हीही पार्ट्यांनी मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिले, की एकाचा बाप किडनॅप झाला आणि एकाला फुकट मार खावा लागला. आणि अशा स्थितीमध्ये ती घटना उजागर झाली. सगळ्या पेपरात बातम्या आल्या, टीव्ही चॅनलवर बातम्या आल्या आणि बातम्या आल्याच्या नंतर मग ते छत्रपती संभाजीनगरचे 5-25 आरोपी पकडले. तर हे पकडल्याच्या नंतर याच्यातून हे गांभीर्य तुमच्या आमच्या लक्षात यायला पाहिजे, की हे रॅकेट किती मोठं आहे. कारण जी मुलगी नवरी म्हणून सादर केली, तर तिचं ओरिजिनल आधार कार्ड, गाव, नाव वेगळंच. माय म्हणून तिची जी दाखवली, तर ती माय वेगळीच. बऱ्याचदा असं होते, की मुलगी असती बीडची आणि तिची माय असती कर्नाटकातली. ताळाला मेळ नसतो. ह्या अशा घटना घडत आहेत आणि याच्यापासून आपण कुठलाच बोध घेत नाही. तर या गोष्टींपासून सावध राहा. दुसरीकडे जे काही 4-5 बायोडाटा आमच्याकडे आलेले आहेत, तर त्याबद्दल बोलत असताना हे जे काही बायोडाटे आहेत, तर आमच्याकडे एकूण 16-17 बायोडाटे आहेत. तर त्याच्यापैकी काही मुलांचे आहेत आणि जवळपास 10-12 बायोडाटे हे मुलींचे आहेत. त्याच्यापैकी 3-4 ह्या गरीब घरच्या मुली आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला कुठलाही ₹1 खर्च करायची गरज नाही किंवा पैसे द्यायची गरज नाही किंवा काही नाही. प्रत्यक्ष आम्ही त्यांच्या तुम्हाला माहिती देऊ किंवा ते बायोडाटा तुम्हाला देऊ. त्याच्यासाठी जी काही आम्ही पद्धत सांगितलेली आहे, त्या पद्धतीनुसार तुम्हाला हे करावं लागेल. कारण महिन्याभरापूर्वी आम्ही या माध्यमातून एक आवाहन केलं होतं, की तुमच्याही नात्यागोत्यातील कोणी ओळखीतील असतील, तर त्यांचे परिचयाचे व्हिडिओ आमच्याकडे पाठवा किंवा त्यांचा बायोडाटा आणि माहिती आमच्याकडे पाठवा आणि त्याला प्रतिसाद मिळत आम्हाला एक पुण्यामधल्या एका मुलीचं स्थळ आलं. तिच्या मामानं ते पाठवलं होतं आणि आमच्यासाठी एखादं स्थळ तुम्ही पाठवा. पाठवायच्या नंतर त्यांचा आणि आमचा संवाद होत गेला. होत असताना मग आम्ही त्यांना 2-4 स्थळं टाकली. मात्र ते योग जुळून नाही आला आणि मग त्याच्यानंतर त्यांचाच फोन आला, की आमच्याच ओळखीतील, आमच्याच भागातील एका ठिकाणी त्या मुलीचं जुळलं. म्हणजे आमचा कुठलाही रोल नसतो किंवा किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीचं आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. फक्त लग्न जुळावं हा आमचा प्रामाणिक हेतू आणि जर कुणाचं लग्न कोणत्याही माध्यमातून जुळत असेल, त्या माध्यमातून तुमची आमची ओळख होत असेल, तर त्या निमित्तानं तुम्ही आम्हाला जर पत्रिका बनवून दिली लग्नाची, तर त्या लग्नाला आम्ही स्वतःच्या खर्चाने येऊन आणि आमच्या ऐपतीप्रमाणे ₹5-50 तिथं आहेर करू किंवा अंधण भाडंही देऊ. ही आमची मानसिकता आहे. कारण आम्ही शेतकरी आहोत. शेतकऱ्यांना देणं माहीत असतं, फसवणं माहीत नसतं आणि आमचं जे लोकं या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात, तर त्यांना सुद्धा एक आमचं नम्रपणे सांगणं असेल, की फसून किती लोकांना फसवाल? उद्या जर तुमच्या अवलादी दारुड्या निघाल्या तर काय करसाल? उद्या जर तुम्हाला एखादा पॅरालिसिसचा अटॅक आला तर काय करसाल? कॅन्सर डिटेक्ट झाला तर काय करसाल? कुठं फेडसाल हे पाप? तर चांगले धंदे करा. चांगलं करूनही चांगलं होत नाही. तर पाप करून कुठं चांगलं होणार आहे? हे आमचं एक आव्हान आहे. तर ही आमच्याकडे जी काही 4-5 स्थळं आहेत, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आम्ही फॉर्म दिलेला आहे. त्या फॉर्मवर तुम्हाला फक्त तुमचा जिल्हा लिहायचा आहे. दुसरीकडे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या आधी या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा जिल्हा लिहायचा आहे. बाकी दुसरं काहीच लिहू नका आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक उत्कृष्ट अशी लग्न जुळवण्यासाठी आम्ही काय करू शकतो, अशा कमेंट करायच्या आहेत आणि ह्या कमेंट करणाऱ्याला अशा जे काही 5-10 कमेंट्स असतील, तर त्या निवडक कमेंट्सला आम्ही हे फॉर्मनुसार हे स्थळं पाठवू. मात्र ही त्रास तुम्हाला एवढा घ्यावा लागेल. बाकी आम्हाला
दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे ते आपण बऱ्याचदा सांगत असता, की अनाथ आश्रमाच्या विषयी फसवणूक कशी होते, तर बरेच जण कमेंट करतात, "पत्ता का सांगत नाही? मोबाईल नंबर का सांगत नाही?" तर माऊली तुम्ही एखादा व्हिडिओ बनवून बघा आणि त्याच्यावर त्याचा कोणाचा तरी मोबाईल नंबर डिस्प्ले करा, कुणाचा तरी पत्ता डिस्प्ले करा आणि बघा, की मग लगेच तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये कशी नोटीस येते, हे तुम्हाला कळेल. कारण याच्या आधी आम्हाला 2-4 वेळेस आम्हाला त्याचे फटके बसलेले आहेत. तर तेव्हा ह्या गोष्टी आम्ही पाळतो. तुर्तास कॉमेंट करा आणि खाली जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. तुर्तास धन्यवाद.